आमदार निवासस्थानामधील कॅन्टीनचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय आणि याच अन्न निकृष्ट दर्जाचं दिलं गेलं आणि त्यामुळे एका आमदार म्हणजे जे संजय गायकवाड आहेत यांनी त्या कॅन्टीन मधल्या चालकाला मारहाण केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी अमोल मिटकरीजी आपल्यासोबत आहे। अमोलजी, ज्या पद्धतीने एक आमदार आहे तो कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना मारतो, कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे? आणि कॅन्टीनवाले मस्ती करतात त्या प्रकाराकडे सर्वांनी कसं बघितलं पाहिजे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आमदार बदनामच आहे, आमदार हे नावच बदनाम आहे, 4 अक्षरी, की आमदार मारणारा, आमदार पिणारा, आमदार ठोकणारा, आमदार भ्रष्टाचार करणारा, आमदाराला काही कळत नाही, आमदाराला काही बोलत नाही। हा आमदार नावाचा जो प्रकार आहे ना, हा फार बदनाम प्रकार आहे, जे मी 5 वर्ष बऱ्यापैकी अनुभवलंय। वस्तुस्थिती अशी आहे की संजय गायकवाडांच्या भावनेचा उद्रेक का झाला? कारण ज्या ठिकाणी ते जेवायला होते त्या ठिकाणी जर तुम्ही कॅन्टीनची अवस्था पाहिली, तिथं जेवण जे निकृष्ट दर्जाचं दिलं जातं। सर, मी आहार समितीवर आहे तिथल्या, आम्ही अचानकपणे कॉम्बिंग करण्याकरता कधी कधी ड्रेस चेंज करून ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्यांचे सर्व करणारे सगळे वेटर्स, त्या किचनमधली परिस्थिती, ग्रेव्ही, तिकडं त्या पोळ्याच्या अवतीभोवती फिरणारे एवढे उंदीरं, ही परिस्थिती फार भयानक आहे। आणि जर अशा प्रकारे सकाळचा भात आंबट त्याचा वास येतो आणि तो संध्याकाळी आमदारालाच वाढला असेल, आमदाराच्या सहकार्याला वाढला असेल, मीही असतो तर त्या कॅन्टीनवाल्याचं थोबाळ फोडलं असतं। तुम्हाला पैसा देतो ना आम्ही, गव्हर्नमेंट पण पैसा देते। मागं मी एक व्हिडिओ ट्विट केला होता, सर्वांनी मला ट्रोल केलं, पण वस्तुस्थिती काय, कुठं धुतात हे जिथं शौचाला लोक बसतात ना त्या ठिकाणी त्याच्या डिशेस धुतल्या जातात, काय त्याचा कुठलं? आणि दुसरी माझी विनंती अशी आहे, तुमच्याच पक्षाचे FDI मिनिस्टर आहेत, करतायत काय मग नेमकं? आज आम्ही आमच्या पक्षाच्या मिनिस्टरला हे सांगणार, झिरवाळ साहेबांना, ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करतील। मी त्यांना ही विनंती करतो, ज्याला मारलं त्याचं समर्थन, ज्यांनी मारलं त्याचं समर्थन नाही, पण मारण्याची कारणं शोधा, त्या कॅन्टीनवर योग्य ती कारवाई करा। आणि जो कंत्राटदार आहे तो कंत्राटदार काही महाराष्ट्राचा मराठी माणूस नाही आहे, तो कंत्राटदार साऊथ इंडियन आहे। मग या आमदार निवासचा असू दे किंवा आकाशवाणी आमदार निवासचा असू दे, ती लोक ज्या पद्धतीनं मुजोरीनं वागतात, पैसा देतो ना आमदार, काय फुकट नाही खात तिथे, तर तशा पद्धतीचं जर दर्जेदार जेवण ते देत नसतील तर ते कंत्राट रद्द करा। आणि मराठी महिला, मराठी भगिनी, मराठी बचत गट किंवा लाडक्या बहिणी, आपल्या एखाद्या गावाचा बचत गट, आता तुम्हाला 1 सेकंद सांगतो की आम्ही माननीय सभापती राम शिंदे साहेबांकडे सर्व आमदारांचं जेवण असतं। यावेळेस त्यांनी गावाकडच्या महिला बोलवून आम्हाला रोज जेवण द्यायला सुरुवात केली। इतकं सुंदर जेवण असतं त्या ठिकाणी, गावाकडच्या महिलांमध्ये ती ताकद आहे। त्याच्यामुळे मराठी माणसाला हे कंत्राट देण्यात यावं आणि या दोघांची कंत्राट रद्द करावी। तुम्ही जो ट्विट केलेला व्हिडिओ आहे तो साधारणतः 2 वर्षापूर्वी केला होता, पण 2 वर्षापासून हे सुचलं नाही का सरकारला, असं म्हणायचं का आपण? हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या तो प्रकार घडला होता, तो प्रकार मान्य नीलमताईंच्या मी लक्षात आणून दिला। त्याच्यानंतर तो प्रश्न परत ऐरणीवर आला होता की आमदार निवासस्थानामधल्या, म्हणजे ते नागपूरला होतं अर्थातच हिवाळी अधिवेशन, आणि त्या निमित्तानं सगळ्या उपहारगृहाची चौकशी झाली पाहिजे, सगळ्या उपहारगृहामध्ये स्वच्छता असली पाहिजे। मग यांनी माफीनामे लिहून दिले की आता इथून पुढे आम्ही काळजी घेऊ, परत हा मुद्दा ऐरणीवर आला, म्हणजे त्यांनी काळजी ढील सोडली। म्हणजे अधिकारी कुठेतरी निष्काळजीपणा करतात असं म्हणायचं का? कारण की जर आमदार जातो, आमदारांना उंदीर दिसतात, अधिकाऱ्यांना दिसत नाहीत, असं म्हणायचंय का हे उंदर? अधिकारी जेवतात का तिथे हे दाखवा, एक अधिकारी मला आमदार निवासला जेवताना दाखवा। आमदार निवासमध्ये कोण जेवतं? आमदार आणि आमदारासोबत असलेले त्यांच्या मतदारसंघातले लोक 5-50। आता एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक आमदार आलेले आहेत, त्या शिक्षक आलेले आहेत आपल्या आझाद मैदानला, ती सुद्धा लोक की बाबा कमी पैशात आपल्याला भेटते म्हणून आमदारांसोबत आमदार निवासमध्ये त्यांच्या मतदारसंघातले लोक हे कमी पैशात जेवण्याची अपेक्षा करतात चांगल्या पद्धतीची, बरोबर आहे? आता प्रश्न असा आहे, पुढचा प्रश्न महत्त्वाचा, की ज्या वेळेस ह्या गोष्टी ऐरणीवर येतात त्यावेळेस अधिकारी याच्यात डोळेझाक करतात, अधिकारी निष्काळजीपणा करतात, आणि अधिकाऱ्यांचं तिथं लक्ष नसणं, त्याच्यामुळे ह्या कंत्राटदाराची मस्ती वाढते। म्हणजे अधिकाऱ्यांवर मूळ कारवाई केलीच पाहिजे का? 100% केली पाहिजे। FDI म्हणजे अन्न औषध प्रशासन विभागाचे मंत्री उत्तम काम करतात, पण अधिकारी तिथे जातात का? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय आमदार मंत्री काम करतात मात्र अधिकारीच करत नाहीत, त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडतात। सर्व अधिकाऱ्याला दोष देत नाही, पण जे अधिकारी ज्यांच्याकडे जी जबाबदारी आहे, जसं CCI नावाचं एक कापूस खरेदी केंद्र, ते कंत्राट दिलं जातं शासनाकडून, ते अधिकारी तिथं ग्राउंडला जात नाहीत आणि कागदावरच तिथं
मी आज एक असं प्रकरण आणलं आहे की 1250 शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर ज्वारीचा पेरा नसताना सुद्धा त्यांच्या नावाने 50 कोटी रुपयाची ज्वारी खरेदी केली गेली आणि ते सगळे कागदपत्र खोटे स्कॅन केले गेले. याला दोष कोणाचा आहे? तिथले DDR असेल, तिथला जॉईंट रजिस्ट्रार असेल, तिथला AR असेल. या लोकांनी संगनमतानं असं केलं. म्हणजे अधिकारी असंही करू शकतात, काही अधिकारी प्रामाणिक आहेत, पण या कंत्राटदारावर त्यांचं लक्ष नाही. हे तिथं भोजनाला जात नाहीत, हे त्यांच्या घरून जे काही बनवून आणतात तेच तिथं जेवतात. त्यामुळे एकदा त्यांनी जाऊन तिथलं निकृष्ट दर्जाचं जेवण खावं. तुम्ही आता एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, जो शेतकऱ्यांचा 50 कोटी रुपयाचा लुटल्याचा. सरकारचे पैसे लुटले जात आहेत. काय नेमकं कशा पद्धतीचं हे सगळं षडयंत्र आहे? कापसाची रुई खरेदी आणि ज्वारीची खरेदी पणन मंत्र्यांच्या डोळ्यात धूळफेक करून कागदोपत्री झाल्याचं त्यांच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले लक्षवेधीमध्ये. ती लक्षवेधी काल येणार होती, पण माननीय सरन्यायाधीश इथे आल्यामुळे कालच्या दुपारचं सभागृहाचं कामकाज तहकूब झालं. आज आता सकाळी स्पेशल सिटिंग आहे आणि आज ती मी लक्षवेधी लावतोय. पण मी माननीय मंत्र्यांनी निदर्शनास आणून दिलं की तुमच्या मंत्र्यांनी दिलेली उत्तरं कशी चुकीची आहेत. ती म्हणतात आम्ही चुकारा देतोय. अरे ज्वारीचा पेराच पेरला नाही 72, तर ज्वारी आली कुठून? याचा जाब मी सरकारला दुपारी लक्षवेधीमध्ये विचारणार आणि तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये कोणाकोणाचे हात ओले आहेत, कुठपर्यंत कोणाचे हात ओले ते आता सरकारकडून उत्तर येईल ना. त्याची SIT चौकशीची मागणी मी आज करतोय. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचे खोटे सातबारे बनवून त्याची खोटी सही घेऊन ती स्कॅन करून ज्याप्रमाणे 50 कोटी रुपयाच्या अंदाजे 50 कोटी रुपयाच्या कापसाचा रुई घोटाळा आणि ज्वारी खरेदीचा घोटाळा झालाय, त्याबाबत सरकारकडून जी उत्तरं प्राप्त झाली ते सुटाबुटात राहणारे अधिकारी कशा प्रकारे चुकीची उत्तरं देतात हे एकदा निदर्शनास येऊ द्या. आणि या सर्व प्रकरणाची SIT चौकशी लावण्याची मागणी मी लक्षवेधीच्या माध्यमातून आता आज करणार. दुसरीकडे बरेचसे शिक्षक देखील या ठिकाणी आलेले आहेत. शिक्षकांचं आंदोलन कालपासून होतंय, मात्र त्या शिक्षकांच्या आंदोलनाकडे कुठेतरी दुर्लक्ष केले जात आहे. फायनान्स मिनिस्टर पैसे दिले जात नाहीत अशी ठिकाणची देखील बोम आहे. फायनान्स मिनिस्टरच्या फायनान्स डिपार्टमेंटला दोष देण्यात काही अर्थ नाही. काल स्वतः फायनान्स मिनिस्टर आदरणीय अजितदादांसोबत आमचे शिक्षक आमदार विक्रम काळेसाहेब बोलले होते. 20 ते 25 हजार शिक्षक आज आझाद मैदानला आहेत. काल माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांनी त्यांची भेट घेतलेली आहे. 20% वाढीव टप्पा त्यांना अपेक्षित आहे. काही शिक्षकांचं म्हणणं निदान 3 महिन्याचा तरी द्या. अजितदादांनी यापूर्वी 3दा टप्पावाढ दिलेली आहे. एकदा उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना, एकदा शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 20% ही टप्पावाढ होते आहे. मात्र ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की फायनान्स दोषी आहे, शिक्षण विभागाकडे हा निधी वर्ग केल्याची आम्हाला माहिती आहे. त्यामुळे माननीय शिक्षण मंत्रीच यावर अधिक बोलतील, कारण फायनान्सला बदनाम करण्यात अर्थ नाही. कोण बदनाम करतंय नेमकं फायनान्स? आमचे विरोधकच बदनाम करतायत. आमचे विरोधक जाणीवपूर्वक शिक्षकांना जाऊन सांगतायत. सत्तेतले पण आहेत त्यात विरोधक असतातच ते, पण आता त्यांची नावं घेणं फार जिकरीचं काम आहे. फायनान्सला बदनाम करू नका, फायनान्सला काय दोष नाही. नक्कीच हे होते अमोल मिटकरी यांनी वेगवेगळ्या गोष्टींना बाचा फोडलेला आहे. व्हिडिओ प्रवीण सह गणेश गोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई.